नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र शशिकांत सीमाला फेटा बांधतो आणि अभि मयुरीला आणि काकाही पार्वती आजीला. तेव्हा मात्र आता त्यांचा फेटा बांधून झाल्यानंतर मात्र आता सीमा म्हणते की नैना राहिली आणि नैनाला मी फेटा बांधणार म्हणून ती उठते आणि नैनाच्या हाताला धरते आणि तिला खुर्चीवर बसवते. नैना म्हणते की काकू. आता सीमा ही तिला खुर्चीवर बसवते आणि खूप खुश होऊन तिच्या डोक्याला फेटा बांधते. नैना सुद्धा खूप अशी खुश असते आणि माही तर तिच्याकडे बघून आणखीनच खुश होते. छान असा फेटा बांधलेला असतो आणि नैना तर खूपच सुंदर दिसत असते. सीमा खुश होऊन म्हणते की क्या बात आहे. माही तर अगदी छान होऊन खुश होऊन पाहत असते. शशिकांत टाळ्या वाजवतो आणि खरंच क्या बात है असं खुश होऊन म्हणतो. माही खूप खुश होऊन टाळ्या वाजवते तर सीमाचे लक्ष जाते. सीमा म्हणते की अगं रमा, तू सुद्धा राहिलेली आहे, अक्षय कुठे आहे. म्हणून आता सीमा ही अक्षयला आवाज देते. आता अक्षय हा रूमच्या बाहेर येतो. तेव्हा आता अक्षय बाहेर आल्यानंतर रमा ही सारखी त्याच्याकडे पाहत असते. तर आता अक्षय म्हणतो की अगं रमा, खुर्चीवर बस, मी तुला फेटा बांधतो. माझ्या लेकी खरंच तू एक शूर मुलगी आहे. आपल्या संकटावर, घरावरील संकटावर मात केली आणि या घराला तू असं घट्ट बांधून ठेवलंस. रमा खुश होऊन खुर्चीवर येऊन बसते तर अक्षय खूप छान फेटा तिला बांधतो. तेव्हा आता अक्षय सर्वांसमोर म्हणतो की स्त्री या घराचा मान असते आणि हा फेटा या मानाचं प्रतीक. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तर आता अक्षय खुश होऊन रमाकडे पाहत असतो आणि रमा म्हणजे आपली माही अक्षयकडे बघत असते. तेव्हा आता हे सर्व झाल्यानंतर माही ही अक्षयला विचारते की मंगळसूत्र ते तर स्वाभिमानाचं प्रतीक असतं आणि तुमच्याकडून स्पेशल गिफ्ट म्हणून मला ते सुद्धा हवं आहे असं म्हटल्यानंतर आता सीमा आणि बाकी या सर्वांना धक्का बसतो. कारण बाकी सर्वांना माहिती असतं की ही रमा नाही म्हणून, ही तर माही आहे. तेव्हा अक्षय आता रमाला म्हणजे माहीला ते मंगळसूत्र देण्याचं ठरवतं कारण ते मंगळसूत्र त्याच्या जवळ असतं. त्यानंतर इकडे बिचारी आपली रमा तिला बांधून ठेवलेलं असतं आणि ह्या नीलने तेव्हा ती सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. शेवटी ती आता त्या जे काही तिच्या हाताला दोर बांधलेली आहे तर त्या दोरीतून आपल्याला सुटका करते आणि आता इकडे तिकडे दरवाजा पाहते की कुठून बाहेर पडता येईल म्हणून ती आता एका दरवाजाजवळ येते. परंतु तो दरवाजा अगदी पॅक आणि बंद असतो. तेव्हा ती जोरात वाजवते परंतु त्यावेळेस ते कोणीही नसतं. दरवाजा काही उघडत नसतो. तेव्हा ती विचार करते की बाहेर इथून कसं पडता येईल. तेव्हा ती एका दरवाजाजवळ येते आणि तेथील त्या फळ्या वगैरे सगळं काही बाजूला करते परंतु दरवाजा बंद असतो. दरवाजा काही उघडत नाही म्हणून ती आता एका खिडकीजवळ येते. खिडकीला तर अगदी जाळे जळमट झालेलं असतं आणि तेथे खोके, रद्दी वगैरे असं सर्व काही अगदी सामान ठेवलेलं असतं. म्हणून माही आता त्या खिडकीजवळ येते आणि त्या खिडकीत आता आपल्याला कसं बाहेर पडता येईल त्या खिडकीतून याचा विचार करत असते. ती मोडलेल्या खुर्च्या, खोके वगैरे सगळे काही ती बाजूला करते. शेवटी ती खिडकी ती उघडतेच आणि आता तिला इतका आनंद होतो. तिला असं वाटतं की मी आता अक्षयकडे नक्की जाणार. तेव्हा ती मनाशी म्हणते की रमा आणि अक्षय कधी एकमेकांशिवाय नाही राहू शकत. मी येते तुमच्याकडे. ती अक्षयकडे जाणार म्हणून तिला असा खूप आनंद होतो. त्यानंतर आता इकडे अक्षय आपल्या खिशातून ते मंगळसूत्र काढतो कारण माहीने त्याला ते मंगळसूत्र त्याच्या हाताने आपल्या गळ्यात घालण्यासाठी मागितलेले असते. अक्षय तर अगदी आनंदीच असतो कारण त्याला माहिती नसतं की रमा नाही म्हणून. त्याला तर रमा आहे म्हणूनच तो मंगळसूत्र आता तिच्या गळ्यामध्ये घालणार असतो. तो बॉक्स आता अभिच्या हातात देतो आणि ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेऊन तो माहीला म्हणतो की हे तुझं मंगळसूत्र. माही लगेच उठून उभी राहते आणि अक्षयकडे एकटक बघत असते. अक्षय म्हणतो की मंगळसूत्र बायकांना बांधून टाकतात, तुमच्यावर शिक्का मुहूर्त करतात की तुम्ही कोणाची तरी बायको आहात, तुम्ही कोणाची तरी प्रॉपर्टी आहात, तुमच्यावर कोणाचा तरी मालकी हक्क आहे आणि हे सगळं काही आहे ना ते मला अजिबात नाही आवडत. पण हे जे काही तुझं मंगळसूत्र आहे तर त्या मंगळसूत्रामध्ये आपल्या दोघांचं नाव आहे, रमा आणि अक्षय. आणि हे बघ रमा, तू काही माझी प्रॉपर्टी नाही. तेव्हा आता माहीच्या डोळ्यात पाणी येत असतं. ती डोळे भरून अक्षयकडे पाहत असते कारण अक्षय आणि रमाचं प्रेम तिने आता आपल्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. कारण प्रत्येक शब्दातून तिला ते अनुभवायला सुद्धा मिळत असतं. अक्षय म्हणतो की तू माझी प्रॉपर्टी नाही तर तू माझं प्रेम आहे. आपलं एकमेकावर प्रेम आहे आणि जर त्यासाठी मला कोणी सांगितलं की तू तुझ्या बायकोचं नाव गळ्यामध्ये घाल आणि मिरव तर मी खरंच तुझ्या नावचं लॉकेट करेल आणि गळ्यामध्ये घालून मिरवेल सुद्धा. अक्षय अगदी खुश होऊन हे सर्व सांगतो. तेव्हा माहीला आणखीन आनंद होतो. माही तर अगदी खुश होऊन आणि डोळे भरून अक्षयकडे पाहत असते. सीमा, नैना या दोघींना मात्र आता वेगळंही वाटत असतं आणि बाकी सर्वांना सुद्धा. तेव्हा आता अक्षय खुश होऊन ते मंगळसूत्र माहीच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी तो आता माही तिथे हातात धरतो. तेव्हा आता माहीला अगदी थोडंसं
थोडंसं अवघडल्यासारखं फील होत असतं, कारण आता हे मंगळसूत्र अक्षयच्या हाताने कसं आता गळ्यामध्ये घालून घ्यायचं, कारण अक्षयला तर माहिती नाही की मी माही आहे म्हणून. अक्षय तर आपली रमा म्हणून अगदी खुश होऊन ते मंगळसूत्र परत घालण्याचा ठरवतो. त्यानंतर आता इकडे रमाला खूप असा आनंद होतो, कारण ती अक्षयकडे परत जाणार आहे म्हणून. आणि ती आता म्हणते की मी येते हो तुमच्याकडे, खरंच आता येते. दुसऱ्या कोणत्याच मुलीला मी माझा हक्क नाही घेऊन देणार. रमा ही अक्षयची आहे आणि अक्षय फक्त रमाचा. रमा आणि अक्षय एकमेकांसाठीच बनलेले आहेत, म्हणून आता त्या खिडकीतून रमा ही खाली उडी टाकते. त्यानंतर आता अक्षय हा माहीच्या गाळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत असतो, परंतु सर्वांना मात्र अक्षयला कसं थांबवावं हे काही कळत नसतं. सर्वांचे चेहरे पडतात, सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव असतो की आता काय करायचं. परंतु माही ते मंगळसूत्र घालण्यासाठी आपली मान खाली करते, डोकं खाली करते. तेव्हा अक्षय तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत असतो, परंतु ते मंगळसूत्र मात्र आता फेट्याला अडकते आणि शेवटी ते मंगळसूत्र तुटले जाते. आणि तेव्हा ते तुटलं म्हणून सर्वांच्या जीवात जीव येतो. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय म्हणतो, अरे तर माही म्हणते की असे का झाले असे. तेव्हा अक्षय म्हणतो की माहिती नाही, ते मागे अडकलं होतं, मी घालायला गेलो आणि हे. तर माही म्हणते की असं कसं झालं. तेव्हा आता माही थोडीशी नाराज होते. तर अक्षय म्हणतो की अगं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण नवीन करून घेऊ, ते इकडे मी ते ठेवून देतो आणि डोंट वरी माही, रमा, अगं आपण परत नवीन करून घेऊ. तेव्हा आता माहीला खूप असं गिल्टी फील वाटत असतं, ती सारखी अक्षयकडे पाहत असते. अक्षय म्हणतो की अगं ते रमा आणि अक्षयचं मंगळसूत्र आहे आणि काही जरी झाले तरी रमा आणि अक्षय कायम एकत्रच असणार. तेव्हा माही आता अक्षयकडे एकटक पाहत असते, कारण तिला माहिती असतं की मी अक्षयची रमा नाही म्हणून. आणि शेवटी आता योगाने सुद्धा ते मंगळसूत्र देवकृपेने माहीच्या गळ्यात तर जातच नाही. त्यानंतर आता देविका ही माहीचं कोणतंही सामान घरात ठेवायला तयार नसते. सगळे सामान ती आता घोटाळ्यांना एका बॉक्समध्ये भरायला सांगते. तर घोटाळे सगळं काही सामान भरून बाहेर येतात आणि देविका मॅडमला म्हणतात की मॅडम हे बघा, माहीचे फोटो वगैरे अल्बम्स सोडून मी सगळं काही सामान या खोक्यामध्ये भरले. तेव्हा आता लगेच देविका चिडते. देविका म्हणते की काय हो घोटाळे, तुम्हाला देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा कुठे होतात तुम्ही. मी तुम्हाला सांगितले होते की सगळं काही सामान तुम्ही या बॉक्समध्ये भरा, एकही फोटो राहायला नको. त्या मुलीला आपल्याला अजिबात कळून द्यायचं नाही की तिच्यासारखी दिसणारी मुलगी आपल्या घरात राहत होती म्हणून, कारण यांना रमाला आता या घरात आणायचं असतं प्रॉपर्टी घेण्यासाठी आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेण्यासाठी, म्हणून हे सर्व काही नाटक त्यांचं सुरू असतं. मुलीला जर कळले तर आपली वाट लागेल. तेव्हा आता घोटाळे यांना हसायला येतंय. घोटाळे म्हणतात की अहो सामान ठेवायचं होतं आणि फोटो बाहेर काढायचे होते, परंतु मी काय केलं की फोटो बाहेर काढले आणि सामान ठेवलं. तेव्हा आता देविका आणखीनच रागावते की घोटाळे. आणि तेवढ्यात नील तेथे येतो. नील विचारतो की झाले का सगळे काही साफ झाले का, कारण मी रमाला घेऊन येतोय आणि मी तिला घेऊन येऊ का. तेव्हा देविका खुशून म्हणते की मला नाही वाटत की तिला येथे आल्यानंतर काही शंका येईल म्हणून. या घरामध्ये तिच्यासारखी दिसणारी दुसरी कोणती मुलगी राहत होती म्हणून. आणि जो काही तिचा लहानपणीचा फोटो असतो तर नील तो फोटो उचलतो. तेव्हा आता नील म्हणतो की हा फोटो. देविका म्हणते की तो तर तिच्या लहानपणचा फोटो आहे. तेव्हा आता घोटाळे म्हणतात की लहानपणचा फोटो आहे आणि त्याने काही प्रॉब्लेम नाही होणार, कारण तो फोटो तिला नाही ओळखणार. तेव्हा आता नील म्हणतो की तुमच्या लक्षात येते का, जर मोठ्यापणी त्या एकमेकींसारख्या अगदी सेम दिसत असतील तर लहानपणी त्या एकमेकींसारख्या का दिसत नसतील बरं, तुम्हाला कळते का. आणि तिच्यासारखी दिसणारी या छोट्याशा मुलीचे फोटो म्हणजे तिच्यासारखी दिसणारी रमा, तर या घरात तिने ते फोटो बघितले तर त्याचे प्रॉब्लेम होणार नाही का, तिला काहीतरी नक्की काहीतरी झोल आहे असं वाटेल, म्हणून ते सुद्धा फोटो आता नील त्या बॉक्समध्ये टाकून देतो. आणि घोटाळ्यांना म्हणतो की हे सुद्धा फोटो घ्या आणि घेऊन जा, टाकून द्या. तेव्हा घोटाळे आता माहीचं ते सगळं काही सामान, फोटो वगैरे आठवणी सगळं काही आता त्या बॉक्समध्ये भरून ते फेकून द्यायला जातो. तेव्हा आता घोटाळे गेल्यानंतर नील देविका समोर बसतो. देविकाला म्हणतो की आता मी तिला इकडे घेऊन येतो आणि हे बघ देविका, मी त्या रमाला पळून जाऊ नये म्हणून बांधून ठेवलं होतं आणि हे बघ तेथून ती रमा येथे आल्यानंतर आता मी जो काही असेल तो बॅड कॉप आणि तो गुड कॉप असेल. तेव्हा देविका म्हणते की मला म्हणजे आवडणार नाही का, आणि ऍक्च्युली मात्र मला एवढं सुद्धा कळणार नाही का, आणि ऍक्च्युली म्हणजे मला बॅड कॉप होण्यासाठी आवडलं सुद्धा असतं, पण ठीक आहे तू बॅड कॉप आणि मी गुड कॉप, आणि आता तू बघतच राहा की त्या मुलीला मी कसा लढा लावते ते. तेव्हा आता नील खुशून म्हणतो की हाय हाय, आणि हेच मला आवडतं खूप.
खूप. त्यानंतर आता साई हा इकडे रमाला फोटो दाखवून शोधत असतो. आपल्या मोबाईलमधील त्या रमाचा फोटो असतो. इकडे तिकडे प्रत्येक दुकानदारांना तो विचारतो की यांना कुठे पाहिलं का, परंतु कोणी मात्र नाही म्हणत असतं. आणि अचानक मात्र समोर त्याला रमा दिसते आणि लगेच तो म्हणतो की श्रद्धा. रमा बिचारी आता इतकी दमलेली असते आणि आता तिचा तो अवतार पाहून, तिची ती अवस्था पाहून आता साईला नक्की टेन्शन येते की नक्की काहीतरी आहे. आणि तेवढ्यात तो आता रमाकडे धावणार. तोच लगेच एक म्हणजे मोठी ब्लॅक कलरची गाडी तेथे येते आणि लगेच तोपर्यंत साई तिकडे धावणार. तोच लगेच एका बाईला त्याचा धक्का लागतो आणि त्या बाईच्या हातातील जे काही सामान आहे आणि ते खाली पडते आणि त्याचा मोबाईल सुद्धा खाली पडतो. तोपर्यंत तो मोबाईल आणि त्या बाईला अगदी सॉरी म्हणत तो उभा राहणार. तोच लगेच त्या गाडीमध्ये बसून रमा ही निघून जाते. नेमकं आता ही गाडी कुणाची असेल काय माहिती. तेव्हा मात्र आता लगेच साई पाहतो तर तेथे रमा त्याला दिसत नाही. तो श्रद्धा करत असतो आणि तो मात्र आता हा नील असतो, कारण नीलच आता रमाला गाडीतून घेऊन आलेला असतो. कारण आता साईला तर खूप टेन्शन येते की रमा नेमकं गेली कुठे असेल. तेव्हा मात्र आता ही रमा जोरात नीलजवळ ओरडत असते की मला गाडीच्या खाली उतरून दे, नाहीतर मी उडी मारेल. तेव्हा आता नील म्हणतो की ओके ओके. नील गाडी थांबवतो आणि तो रमाला म्हणतो की तुला जायचं आहे ना, जा. अक्षयकडे जाणार ना तू, जाऊ शकते. आणि अगदी रागावून मुद्दाम म्हणतो की तुझा का विश्वास बसत नाही माझ्यावर की मी वाईट माणूस नाही म्हणून. गेल्या 2 दिवसात मी तुझ्याशी काय असं वाईट वागलो. मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला का, तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला का, मी तुला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला का, कारण मी तुला बांधून का ठेवलं होतं. मी जर तुला बांधून ठेवलं नसते तेव्हा तू पळून गेली असते. आणि ओके फाईन, चल आता मी तुला डायरेक्टली माझी गर्लफ्रेंड आहे ना तिच्या घरी घेऊन जात आणि तेथे मात्र तिची मॉम राहते. आणि तेथे गेल्यानंतरच मला असं वाटतं की नक्की तुझा माझ्यावर विश्वास बसेल म्हणून. आणि तू काही काळजी करू नको. तेथे गेल्यानंतर आपण डॉक्टरांना सुद्धा बोलावून घेऊ. तेव्हा आता रमा खूप अशी रडत असते. मी तुला बांधून ठेवलं होतं ऑलरेडी, त्यामुळे त्यात तुला खूप असे लागले सुद्धा. आणि किती दिवस तू अशी बाहेर आहे, काही खाल्ले किंवा नाही खाल्ले हे सुद्धा आम्हाला काही माहिती नाही. तेव्हा तो अगदी काळजी असल्यासारखं रमाला दाखवत असतो. तेव्हा आता रमा ही रडत असते. रमा म्हणते की हे बघा, मला कुठेही जायचं नाही, तर माझ्या अक्षयकडे जायचं आहे आणि प्लीज मला जाऊन द्या माझ्या अक्षयकडे. म्हणून आता ती नीलसमोर हात जोडून विनवणी करत असते की प्लीज मला माझ्या अक्षयकडे जाऊन दे, मला कुठेही नाही जायचं. तेव्हा आता नील म्हणतो की रमा, अगं त्या दिवशी तू जर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, अक्षय त्याचं कुटुंब सगळेजण काही खुश आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. अगं ते तुझ्याशिवाय म्हणजे एकमेकांशी किती असे खुश आहेत, एकमेकांबरोबर आनंदी आहेत आणि त्याचं लग्न सुद्धा झालेलं आहे. अगं रमा, तू लक्षात घे की अक्षयचे लग्न झाले आणि त्यांच्यासाठी तुझं अस्तित्व फक्त भिंतीवर जो काही फोटोवर हार घातलेला आहे ना तितकंच उरलेलं आहे. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतंही आता तुला असे अस्तित्व नसेल. घरच्यांचं आयुष्य आता पूर्णपणे उत्तम असं सुरू आहे. तू त्यांच्या आयुष्यात आहे किंवा नाही त्यांना काही फरक पडत नाही. आणि समजा तू त्या घरामध्ये गेली, त्याच्या घरच्यांनी तुला नाही स्वीकारलं आणि अक्षयने सुद्धा तुला बायको म्हणून तुझा स्वीकार नाही केला, तर तू काय करणार आहे बरं. आणि याच गोष्टीसाठी मी तुला सांगतो की अक्षयचं माझ्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न झालेलं आहे. तुला अक्षय हवा आहे आणि मला मात्र माझी गर्लफ्रेंड हवी आहे. आपण असं काहीतरी प्लॅन करूयात की असं प्लॅन केल्यानंतर कदाचित तुला तुझा अक्षय मिळेल आणि मला माझी जी काही गर्लफ्रेंड आहे ती मिळेल. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा जरीही तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तू जाऊ शकते. तेव्हा आता रमाला आनंद होतो, कारण तिला आता जायला मिळणार असते, कारण आता दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा रमा विचार करते आणि लगेच दरवाजा उघडणार तोच परत ती लगेच थांबते. तेव्हा रमा ही आता तो विचारतच असते, कारण जे काही तिने नीलने सांगितलेलं असतं तर त्या नीलच्या बोलण्याचा परिणाम आता रमावर होतो. आणि समोर मात्र ती तसेच स्वप्न पाहते की जर मी माझ्या घरी गेले. आणि शेवटी रमा ही आता त्या स्वप्नामध्ये पाहत असते की ती आता घरी जाते. घरी पार्वती आजी आणि सीमा समोर असतात, परंतु भिंतीवर मात्र तिचा जो काही हार घातलेला फोटो आहे तो तिला दिसतो. पार्वती आजी आणि सीमाचं लक्ष रमाकडे जातं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की काय रमा, तू जिवंत आहेस. सीमा म्हणते की रमा, अगं आम्हाला तर वाटलं होतं. तेवढ्यात अक्षय हा फोनवर बोलत येत असतो, तो पण माहीशी. आणि तेवढ्यात तो रमाला समोर पाहतो आणि त्याला तर धक्काच बसतो. तो म्हणतो की रमा रडतच अक्षय जवळ येते आणि अक्षयला रडतच विचारते गे आणि त्याची गचंडी कॉलर धरते आणि म्हणते की तुम्ही माझ्याशिवाय आयुष्य सुरुवात केलं, तुम्ही असं कसं वागू शकता.
तेव्हा अक्षय लगेच रमाचे हात बाजूला करतो। तेव्हा अक्षयच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि तो म्हणतो की कारण रमा तू नव्हती। तेव्हा रमा खूप रडत असते। रमा म्हणते की मला शोधावंसं नाही वाटलं का तुम्हाला? मला एकदा सुद्धा बघावंसं नाही वाटलं का मी जिवंत आहे? माझं काय झालं असेल? मी कुठे असेल? काहीच नाही वाटलं का? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुला आम्ही खूप शोधलं परंतु तू नाही सापडली आणि हे बघ आता मात्र माझ्या आयुष्यामध्ये दुसरी कोणीतरी आहे। अगं रमा माझं तुझ्यावर प्रेम होतं परंतु आता मात्र माझं तिच्याशी लग्न झालं। कारण ह्या नीलने आता खूप असा रमाच्या डोक्यामध्ये विचार वाढून ठेवलेला असतो आणि ती भलताच विचार करते। कारण हा सगळा काही गैरसमज नीलने मुद्दाम वाढून ठेवलेला असतो। अक्षय म्हणतो की त्यामुळे तर रमा विचारते की त्यामुळे काय? तेव्हा आता सीमा म्हणते की त्यामुळे मला असं वाटतं की रमा तो येथून कायमचं निघून जावं। तर पार्वती आजी म्हणते की मला जशी हवी होती तशी शिकलेली नाचसून आता मला मिळालेली आहे। तेव्हा आता रमा ही त्यांच्याकडे पाहत असते आणि मित्रांनो रमाने हे बघितलेलं एक स्वप्न असतं की जर घरी मी गेले आणि घरी गेल्यानंतर हे सगळं काही घडलं तर मात्र काय होईल, या सर्वाचा रमा आता विचार करते। तेव्हा रमा आता इतकी रडत असते आणि नीलला मात्र हसू येत असतं। रमाला खूप असं रडू येतं कारण तिला आता नक्की पुढे काय होईल याचे विचार तिच्या मनात येतात आणि ती गाडीच्या खाली उतरत नाही आणि तेथून आता ती नीलबरोबर गाडीतून देविकाच्या घरी निघून जाते। त्यानंतर आता सीमा ही इकडे आपल्या रूम मध्ये आवरत असते आणि तेवढ्यात तेथे माही येते। माही अगदी रमासारखी दिसत असते। तेव्हा सीमा तिच्यावर तर खूप खुश असते आणि ती आता माहीला म्हणत असते की हे बघ आज नक्की तू इतकं माझ्या रमासारखी परफेक्ट वागली ना आणि जर ती आता यावेळेस इथे असते तर तिने सुद्धा हेच केले असते जे आज तू करून दाखवलं ते आणि त्यामुळे मी तुला खरं सांगू का तू हळूहळू आमची रमा होत चालली। तेव्हा आता माहीला तर खूप असा आनंद होत असतो सीमाचे ते बोलणे ऐकून। सीमा म्हणते की तू अगदी रमासारखी होत चालली। तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आंटी अगं मी तुला एक गोष्ट विचारू का? सीमा म्हणते की हो विचार। तेव्हा आता सीमा म्हणते की विचार असं म्हटल्यानंतर आता माही म्हणते की मी तुला क्यूट आंटी म्हणते आणि फक्त अक्षय समोर मी तुला आई म्हणते त्यामुळे मला असं वाटतं की मी तुला रोज आई म्हणू शकते का? म्हणू का आई मी तुला? तेव्हा आता सीमा म्हणते की अगं बाळा हे काही विचारणं झालं का? अगं म्हण की तू हक्काने मला आई म्हणू शकते कारण मी तुझी आईच आहे आणि माझी रमा सुद्धा मला आईच म्हणायची म्हणून सीमाला प्रत्येक क्षणाला आपल्या रमाची आठवण होत असते। माहीला इतका आनंद होतो कारण तिला कधीही आता ह्या आईचं आणि कुणाचंच प्रेम इतकं मिळालेलं नसतं म्हणून ती प्रेमावर इतकी खुश असते आणि अगदी खुश होऊन ती आता सीमाला घट्ट अशी मिठी मारते। सीमा म्हणते की अगं तू अगदी मला प्रेमाने आणि हक्काने आई म्हणू शकते, म्हण मला आई। तेव्हा माही अगदी खुश होते। तेव्हा हे सर्व झाल्यानंतर माही आता थोडंसं अवघडल्यासारखं बोलत असते कारण अडखळत म्हणते की ते मंगळसूत्र। तेव्हा सीमा म्हणते की अगं ते दुरुस्त होईल, आपण त्या मंगळसूत्राला दुरुस्त करून घेऊ, ते नक्की होईल, काळजी तू करू नकोस। त्यानंतर आता इकडे नील हा रमाला घेऊन देविकाच्या घरी येतो तर रमा तेथे उभीच असते। तेव्हा नील तिला म्हणतो की तू उभी का आहेस? रमा खाली बस। रमा मात्र आता त्याच्याकडे रागानेच पाहत असते आणि हे बघ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या पेन किलर आणि हे पाणी तू घेऊ शकते कारण तुझ्या तब्येतीला त्याची खूप गरज आहे आणि यामुळे तुला बरं सुद्धा वाटेल। ठीक आहे येथे मी ठेवतो। तेव्हा नील त्या टेबलवर ते पेन किलर आणि ते पाणी ठेवून देतो। रमा मात्र काही उत्तर त्याला देत नसते आणि नील आता रमाला म्हणतो की हे बघ हेच माझ्या गर्लफ्रेंडचं घर आहे, तू काही काळजी करू नको, तुला सगळ्या काही गोष्टी येथे मिळतील, तुला जर काही हवं असेल तर ते मला सांगू शकते, डोंट वरी। आणि मॉम सुद्धा आता येतील आणि हे बघ डोंट वरी मॉम म्हणजे माझी जी काही गर्लफ्रेंड आहे ना तिची सावत्र आई आहे आणि तसं ते यंग आहे त्यासाठी तू त्यांना काकू वगैरे असं काही म्हणू नकोस, त्यांना वाईट वाटेल। त्यामुळे रमा तू येथे काही काळजी करू नको, बिनधास्तपणे राहा आणि हे बघ तू एकदा फ्रेश होऊन घे म्हणजे तुला नक्की बरं वाटेल, छान वाटेल। तेव्हा मात्र रमा काही उत्तर नीलला देत नसते, फक्त नीलकडे ती अगदी रागानेच पाहत असते, एकही शब्द ती नीलशी बोलायला तयार नसते। आणि तेवढ्यात मात्र आता देविका ही खाली येत असते आणि रमाचं लक्ष जातं। रमा आता रागाने देविकाकडे सुद्धा पाहत असते। देविका आता रमाकडे एकटक पाहत असते आणि लगेच ती रमाला म्हणते की वेलकम माय स्वीट बेबी रमा डार्लिंग। आणि हे बघ अगं माझ्या सख्या मुलीसारखीच ती मला होती कारण मी कधीही तिच्यात भेदभाव केला नव्हता की ती माझी सावत्र मुलगी होती म्हणून। ती माहीबद्दल आता सांगायला सुरुवात करते की तिने मला न विचारता तुझ्या नवऱ्याशी लग्न केलं आणि हे बघ जो काही तुझा ऍक्सिडेंट झाला होता तर तो घडून आणला असेल का मुद्दाम, तुला मारण्याचा प्रयत्न केला असेल का? तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र रमाला खूप मोठा धक्का बसतो। रमा विचार करते की नक्की ह्या काय बोलतात आणि आता देविका बरोबर रमाला मात्र जे काही मुद्दाम ऍक्सिडेंट घडून आणला
तो पण ह्या माहीने केला आणि हे सगळं काही मुद्दाम केलं हे आता मुद्दाम देविका आता रमाचे कान भरत असते। म्हणजे रमा आता माही विरुद्ध भडकेल आणि तिच्या विरुद्ध बोलेल म्हणून आता देविका आणि नीलचा हा जो काही प्लॅन असतो तो आता रमावर मात्र वर्क होत असतो। तेव्हा आता रमा ही रागाने देविकाकडे बघत असते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता रमा म्हणजे माही ही कावेरीच्या घरी आलेली असते आणि कावेरीने आणि मंगला मावशी पंकज काका यांनी जेवणाचा खूप छान असा बेत आखलेला असतो। तेव्हा आता माही त्यांच्याबरोबर आपला आनंद व्यक्त करत असते। पंकज काका आता मोबाईलमध्ये फोटोसुद्धा काढत असतात आणि अक्षय मात्र आता तेथे साईला घेऊन येतो आणि तो साईला सांगत असतो की हे बघ सासूबाईंनी आज जेवणाचा बेत केला होता। तेव्हा आता इकडे माही कावेरीशी खूप छान गप्पा करत असते आणि अक्षय मात्र साईला घेऊन कावेरीच्या घरी येत असतो आणि आता तेथे ही माही असते। तेव्हा आता अक्षय आणि साई नेमकं तेथे त्या घरामध्ये शिरतात। तेव्हा आता अक्षय हा साईला घेऊन आला मग साई आता ह्या माहीला ओळखेल का आणि माहीलाच तो रमा म्हणेल का हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। त्या आता साई अगदी ओळखेल का की मी ह्या मुलीला वाचवलं, हिच्यासारखे दिसणाऱ्या मुलीला वाचवलं। तेव्हा आता काय होईल पुढे हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।